अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाटामध्ये रविवारी पहाटे 2 ट्रकचा वेगवेगळ्या ठिकाणी घाटात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पुण्याहून बीडकडे लाकडी प्लायवूड घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा ट्रक एका धोकादायक वळणाजवळ उलटला. या अपघातामध्ये ट्रकसह ट्रक चालक देखील किरकोळ जखमी झाला आहे. त्याचबरोबर पाथर्डीकडून पुण्याकडे घरगुती गॅस टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाला करंजी घाटात समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा देखील अपघात झाला असून ट्रक रस्त्यावर उलटल्याने ट्रकमधील अनेक गॅस टाक्या रस्त्यावर पडल्या असून ट्रकचे देखील मोठेही अपघातात नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे एकाच वेळी घाटात 2 ठिकाणी धोकादायक वळणावर झालेल्या अपघातामुळे करंजी घाटात आज देखील मोठी वाहतूक कोंडी झाली. वारंवार करंजी घाटात जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करंजी घाटातील धोकादायक वळणांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात करंजी घाटात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला. त्या ठिकाणी अद्यापही राष्ट्रीय महामार्गाने दुरुस्ती केलेली नाही. धोकादायक वळणांच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सातत्याने डोळेझाक केल्यामुळेच करंजी घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला कधी जाग येणार आहे असा प्रश्न वाहनचालकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.